सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक काहीतरी विचित्र गोष्टी घडायला लागतात. ताणतणाव वाढतो, वादविवाद वाढतात, अगदी सुरळीतपणे होणारी कामं ती व्हायचं थांबतं, अडथळे निर्माण होतात. म्हणजेच ह्याचाच अर्थ कदाचित निगेटिव्ह एनर्जीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. नमस्कार, पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या घरात जर निगेटिव्ह एनर्जीने प्रवेश केला असेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 अगदी सोपे पण प्रभावी उपाय जेणेकरून तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होईल. तर चला बघूया ते 5 सोपे आणि प्रभावी उपाय कोणते आहेत ते. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे मिठाचा प्रयोग. मोठं मीठ, जाड मीठ, अगदी जे लूज मार्केटमध्ये मिळतं त्याचा उपयोग केला तर अतिउत्तम. तर ह्या जाड मिठाचा उपयोग कसा करायचा? घरामध्ये तुमच्या घरातल्या रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये हे मीठ ठेवायचं. थोड्या दिवसासाठी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक काचेच्या बाउलमध्ये हे मीठ ठेवायचं आणि 7 दिवसांनी ते बदलायचं. तुम्ही एक वार ठरवू शकता, संडे टू संडे बदलू शकता, सॅटर्डे टू सॅटर्डे बदलू शकता, पण हा प्रयोग सुरू करायचा. आणि घरामध्ये आपण ज्या पाण्याने फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये एक 2 ते 3 खडे या मिठाचे टाकायचे आणि त्या पाण्याने रोज फरशी पुसायची. तर हा मिठाचा प्रयोग लगेच सुरू करायचा. दुसरा उपाय, घरामध्ये सकाळ संध्याकाळ अगरबत्ती आणि धूप ह्याचा प्रयोग करायचा. सगळ्यात सोपं म्हणजे सकाळी अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी धूप लावा. अगरबत्ती आणि धूप ह्यामुळे घरातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. तर अगरबत्ती आणि धूप ह्याचा प्रयोग नक्की करा. तिसरा उपाय, शंख आणि घंटा ह्याचा आवाज करायचा आहे. म्हणजे शंख आणि घंटा हे वाजवायचे. घरामध्ये किमान एकदा तरी शंख किंवा घंटा हे वाजवायचे. ह्या दोन्हीचे व्हायब्रेशन्स इतके पॉझिटिव्ह असतात ना की त्या व्हायब्रेशन्सनी तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी हळूहळू कमी होईल. हा पण अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. चौथा उपाय एक नॅचरल उपाय आहे. तुमच्या घरामध्ये दारं खिडक्या जितक्या असतील ते जास्तीत जास्त वेळ ओपन ठेवा. म्हणजे काय, सूर्यप्रकाश आत येऊ दे, हवा खेळती राहू दे. ह्याने काय होतं, नॅचरल पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो होतो. म्हणजे तुमच्या घरात जर एनर्जी कुठे ब्लॉक झाली असेल तर तो फ्लो वाढतो. पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे, निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊ दे. जर पूर्ण ओपन ठेवणं पॉसिबल नसेल तर कुठे नेट लावणं पॉसिबल आहे का ते बघा. पण मॅक्झिमम टाईम तुम्ही दारं खिडक्या ओपन ठेवा. रात्रीचं बंद करू शकता, पण डे टाईममध्ये ज्या वेळेला नॅचरल लाईट अवेलेबल असतो त्या टाईमाला दारं खिडक्या ओपन ठेवणं कधी पण चांगलं, जेणेकरून नॅचरल एनर्जीचा फ्लो चांगला राहतो. 5वा उपाय पण अगदी सोपा आहे. घरात नियमितपणे कापूर लावायचा आणि तो सगळीकडे घरभर फिरवायचा. आणि हो, कापूर वापरताना भीमसेन कापूर वापरा, प्युअर कापूर वापरा. तर कापूर लावून सगळीकडे तो घरात फिरवायचा आहे. कापूरमध्ये पण निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करून वातावरण पॉझिटिव्ह करण्याची क्षमता असते. तर हे 5 अगदी साधे सोपे उपाय आहेत. हे 5 उपाय लगेच सुरू करा आणि जो काही बदल होतोय ना तुमच्या लाईफमध्ये तो स्वतः अनुभवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जस्ट एक पॉझिटिव्ह वर्ड असा टाईप करा आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी इन्व्हाइट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.